एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंड केलं आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवली, पण आज परिस्थिती उलटी आहे। महायुतीत मित्रपक्षच शिंदेंच्या पायावर कुऱ्हाड मारताहेत। भाजप आणि अजित पवार गट दोन्ही शिंदेंच्या आमदारांना त्यांच्या होम ग्राउंडवर अडचणीत आणत आहेत। इतकंच नाही तर शिंदे गटातील मंत्र्यांना एकामागोमाग एक वादात अडकवलं जातंय। मग प्रश्न असा आहे, हा फक्त योगायोग आहे की शिंदेंचा राजकीय खेळ संपवण्याची भाजपची ठरलेली प्लॅनिंग? शिंदेंना बॅकफुटवर काय ढकललं जातंय, कसं ढकललं जातंय? महायुतीत मित्रपक्ष असूनही त्यांच्याच हातून शिंदेंची कोंडी का केली जातीये? आणि खरंच शिंदे यांच्यासाठी पुढचे काही महिने राजकीय अस्तित्व टिकवण्याचा अग्निपरीक्षेचा काळ ठरणार का? चला तर मग सविस्तर सांगते। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहत आहे मराठी मंडळी। भाजपने आपलं संघटन वाढवण्याची गती एवढी वाढवली आहे की शिंदे गट त्यात पूर्णपणे बॅकफुटवर ढकलला जातोय। जालना, परभणी, धाराशिव अशा मतदारसंघांमध्ये जिथे शिंदे गटाचे आमदार आहेत तिथेच भाजप विरोधक नेत्यांना आपल्या गोटात खेचतोय। काँग्रेसचे कैलास गोरंट्याल भाजपमध्ये गेले आणि हा थेट शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधातील डाव ठरला। ही सर्व पावले अगदी टप्प्याटप्प्याने उचलली जात आहेत। यावरून स्पष्ट होतंय की ही फक्त राजकीय स्पर्धा नाहीये, तर शिंदे गटाला संपवण्याची एक राजकीय मोहीम आहे। मध्यंतरी शिंदे गटातील अनेक मंत्री आणि नेते अचानक वादाच्या भोवऱ्यात अडकले। नुकतंच वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदेंना डिवचणारं विधान केलं। प्रत्येकाला लॉटरी लागत नाही, पण शिंदेंना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली असं गणेश नाईक म्हणाले। एवढंच नाही तर गणेश नाईक यांना खास ठाण्यात शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेण्याचे देखील आदेश आहेत आणि ठाण्यात भाजपा मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली आहे। शिंदेंना टार्गेट करायचं काम त्यांना भाजपनं दिलंय असं म्हणायला हरकत नाही। गणेश नाईक यांच्या लॉटरीच्या टीकेवर शिंदे गटाचे नेते विजय चौगुले यांनी पलटवार करत टोमणा मारला की गणेश नाईकांना पालकमंत्री पदाची लॉटरी मुकेश अंबानींमुळे लागली होती। ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी देखील प्रत्युत्तर देत म्हटलं, 40 आमदारांना घेऊन जाण्याची हिंमत शिंदेंमध्येच आहे। नाईकांचं वय झालंय म्हणून ते लॉटरी सारखी विधानं करतायत। यातून स्पष्ट होतं की भाजप आणि शिंदे गटामधला वाद आणि स्पर्धा आता चव्हाट्यावर येते। अंतर्गत धुसफूस आहे, भाजप शिंदेंना संपवतंय आणि काही ठिकाणी हे उघड केलं जात आहे। या लॉटरी वादावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरळ केंद्रावर बोट ठेवलं। ते म्हणाले, मुख्यमंत्री पदासाठी मटका लागला असावा आणि हा आकडा दिल्लीमध्ये बसलेले लोक लावतात। राऊतांनी थेट अमित शहांवर निशाणा साधत म्हटलं की मुंबईला गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात देण्याचा डाव भाजपचा आहे, पण मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे। हा लढा आम्ही देऊ, म्हणजेच शिंदेंना भाजपकडून पाठबळ मिळण्याऐवजी भाजपच त्यांचा राजकीय गेम करत असल्याचे संकेत दिले जात आहेत। शिंदे गटाने मुंबई महापालिकेत 124 माजी नगरसेवक आपल्याकडे खेचले, पण समस्या अशी आहे, हे फक्त नेते आहेत, कार्यकर्ते नाहीत। निवडणूक जिंकण्यासाठी नेत्यांपेक्षा खरे कार्यकर्ते महत्त्वाचे असतात। जर कार्यकर्ते नाराज झाले तर हे नगरसेवक केवळ संख्या वाढवतील पण मतं आणणार नाहीत। म्हणूनच शिंदेंच्या संघटन विस्तारावर भाजपला अजूनही शंका आहे। तिकडे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्यामुळे शिंदेंच्या मिशन टायगरची हवा गेली आहे। महायुतीत 3 गट असले तरी खरी ताकद केवळ भाजपकडे आहे। भाजपचं ध्येय शिंदे गटाचं राजकीय वजन कमी करणं आणि अजित पवार गटाचं ध्येय शिंदेशी थेट स्पर्धा करत स्वतःचं अस्तित्व टिकवणं। या दोन्हींच्या हालचालींचा थेट फटका शिंदे गटाला बसतोय। काही लोक म्हणतात, आज जे शिंदे भोगतायत ते त्यांच्या बंडखोरीच्या कर्माचं फळ आहे। शिवसेनेतून बंड करून त्यांनी सत्ता मिळवली, पण आता मित्रपक्षच त्यांना बॅकफुटवर ढकलतायत। सत्ता मिळाली तरी ती टिकवणं किती अवघड आहे हे शिंदे प्रत्यक्ष अनुभवत आहेत। सत्ता असूनही शिंदे गटातील अस्वस्थता, मंत्र्यांभोवती वाढणारे वाद, भाजप अजित पवार गटाचा दुहेरी डाव यामुळे एकनाथ शिंदे बॅकफुटवर गेलेत। पुढचे काही महिने त्यांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठं आव्हान ठरणार आहेत। ते ही परिस्थिती निभावून नेतात का,
की मग खरंच त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल हे लवकरच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंचं राजकारण खरंच संपणार आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका.